वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूरच्या होटगी रोडवरील महिला हॉस्पिटल ते साखर कारखानाचा 5 किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करण्यात आला, पण 15 दिवसातच आसरा चौकात हा नवा कोरा रस्ता फोडावा लागणार आहे। काम सुरू होण्यापूर्वीच महापालिकेने भूमिगत जलवाहिन्या, पाणी पुरवठ्याच्या मुख्य वाहिन्या आणि ड्रेनेज चेंबर्सची कामे पूर्ण करण्यासंदर्भात MSIDC ला लेखी सूचना दिल्या होत्या। त्यानंतर 2 वेळा स्मरणपत्रकेही पाठवली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून कॉन्क्रिटीकरण करण्यात आले। त्यामुळे आता रस्ता फोडून जलवाहिनी व ड्रेनेजची कामे करावी लागणार असून यासाठी सुमारे 9 कोटी खर्च होणार आहे। 1.5 महिन्यापूर्वी होटगी रोडच्या कॉन्क्रिटीकरणास सुरुवात झाली। 1 ते 1.5 महिन्यापूर्वी महापालिकेने MIDC ला पहिले पत्र पाठवलं। त्यानंतर 2 जुलै आणि 17 जुलै रोजीही देखील स्वतंत्र पत्राद्वारे जलवाहिनी क्रॉसिंग, ड्रेनेज चेंबर्स आणि पाणी पुरवठ्याशी संबंधित कामे पूर्ण करायची असल्याची आठवण करून देण्यात आली होती। मात्र या पत्रांकडे दुर्लक्ष करत MSIDC ने रस्त्याचं काम सुरूच ठेवलं। त्यामुळे आसरा चौकातील 18 इंची, 20 इंची आणि गोंदुताई घरकुल योजनेची मुख्य जलवाहिनी कॉन्क्रीट रस्त्याखाली अडकली आहे। तसेच ड्रेनेजचे 18 चेंबर्सही बुजवल्याचे महापालिका व MSIDC यांच्या संयुक्त पाहणीत स्पष्ट झाले। महिला हॉस्पिटलकडून विमानतळाच्या दिशेने जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला दाट लोकवस्ती, तर मुख्य जलवाहिनी डाव्या बाजूला असल्याने भविष्यातील पाणी पुरवठ्यासाठी इथं जलवाहिनी क्रॉसिंग अपरिहार्य आहे। वृंदावन माता, आसरा, भारत माता, हत्तुरे वस्ती, शंकरनगर 12 ठिकाणी जलवाहिनी क्रॉसिंग अपेक्षित होतं, मात्र त्यासाठी जागा मोकळी न ठेवताच कॉन्क्रिटीकरण करण्यात आले। आता नवा रस्ता खोदून ही कामं करावी लागणार आहेत। महापालिकेने MSIDC सोबत झालेल्या संयुक्त बैठकीत बुजलेली 18 ड्रेनेज चेंबर्स खुली करणे, 12 ठिकाणी जलवाहिनी क्रॉसिंग पूर्ण करणे आणि आसरा चौकातील 3 मुख्य जलवाहिन्यांचे क्रॉसिंग तातडीने करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार आता संयुक्त पाहणी करण्यात आली आहे। आता ही कामं रस्त्यासाठी फोडला जाणार आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।